नमस्कार. मराठी कथा श्री स्वामी समर्थ. नशीब बदलणारा क्षण. श्री स्वामी समर्थ. या जगात प्रत्येक माणूस काही ना काही ओझं घेऊन चालत असतो. कोणी दुःखाचं, कोणी अपयशाचं, कोणी नशिबाचा नावावरचं. काही लोक म्हणतात माझं नशीबच खराब आहे, तर काही लोक थकून म्हणतात देव माझ्यासाठी काहीच करत नाही. पण खरंच देव काही करत नाही का, की आपण पाहण्याची दृष्टीच हरवलेली असते. अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगतात, मी देतो ते दिसत नाही आणि जे दिसतं ते मी दिलेलं नसतं. स्वामी समर्थ महाराजांच्या जीवनात असे असंख्य क्षण आहेत जिथे त्यांनी एका शब्दाने, एका नजरेने किंवा कधी कधी फक्त मौनाने माणसाचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं. आजची कथा आहे अशाच एका सामान्य माणसाची, ज्याच्याकडे ना पैसा होता, ना आधार, ना आत्मविश्वास. त्याला सगळं जग नशिबाने हरलेला म्हणत होते. पण त्या माणसाच्या आयुष्यात असा एक क्षण आला जो बाहेर फार साधा वाटत होता, पण आतून संपूर्ण जीवनाचा दिशा बदलणारा होता. ही कथा आहे त्या एका क्षणाची, जिथे नशीब बदललेलं, पण कोणत्याही चमत्काराने नाही, तर स्वामी समर्थांच्या कृपेने आणि अंतरीच्या जागृतीने. चला तर मग मन शांत करून, श्रद्धा डोळ्यात आणि विश्वास हृदयात ठेवून ऐकू स्वामी समर्थ आणि नशीब बदलणारा क्षण. जय जय स्वामी समर्थ. अक्कलकोटच्या सीमेवर वसलेले एक लहानसं गाव होतं. भैरवनगर गाव तसं साधंच, पण तिथल्या लोकांच्या आयुष्यात दुःख मात्र भरपूर होतं. त्याच गावात माधवराव देशमुख नावाचा एक तरुण राहत होता. वयाने 25च्या, पण चेहऱ्यावरचा वयापेक्षा जास्त थकवा दिसत होता. वडिलांचं अकाली निधन, आई आजारी, 2 लहान बहिणी आणि हातात काहीच नाही. शिक्षण अर्धवट, नोकरी नाही, शेती नाही. गावात लोक म्हणायचे, हा मुलगा चांगला आहे, पण नशीबच खराब. हे शब्द माधवरावांच्या कानात रोज घुमायचे. तो स्वतःलाच दोष द्यायचा, मी काहीच करू शकत नाही, देवही माझ्याकडे पाहत नाही. एक दिवस आईची औषधं संपली, घरात एक पैसाही नव्हता. माधवराव बाहेर पडला. कुठे जायचं, काय करायचं काहीच कळत नव्हतं. पाय आपोआप चालत होते. संध्याकाळ झाली, अंधार पसरू लागला आणि तो गावाच्या बाहेर असलेल्या जुन्या देवळाजवळ येऊन थांबला. देवळाच्या ओसरीत एक साधू सदृश्य व्यक्ती बसलेले होते. अंगावर फाटके वस्त्र पण चेहऱ्यावरचं विलक्षण तेज. माधवरावाने त्यांच्याकडे पाहिलं आणि नकळत डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो काही बोलणार इतक्यातच त्या साधूंनी डोळे उघडले. एवढा मोठा भार घेऊन फिरतोस, त्याला विश्रांती कधी देणार? तो आवाज शांत होता, पण थेट हृदयात घुसणारा. माधवराव चकित झाला. माधव महाराज, मी तर काहीच बोललो नाही. साधू हलकेसे हसले. दुःख बोलायला शब्द लागत नाहीत. ते स्वामी समर्थ महाराज होते. माधवराव त्यांच्या चरणाशी बसला. महाराज, माझं नशीबच खराब आहे. मी प्रयत्न करतो, पण काहीच घडत नाही. स्वामींनी जमिनीवरचा एक कोरडा पानाचा तुकडा उचलला. हे पान पाहतोस, आज कोरडं आहे, पण काल ते झाडावर होतं, हिरवं होतं. वेळ बदलली म्हणून त्याचं स्वरूप बदललं. नशीबही तसंच असतं. मग माझी वेळ कधी बदलेल महाराज? माधवरावाने हताशपणे विचारलं. स्वामी समर्थांनी त्याच्याकडे खोलवर पाहिलं. जेव्हा तू वेळ बदलायची वाट पाहणं सोडशील तेव्हाच. तो गोंधळून गेला. मग मी काही करू? स्वामी म्हणाले, उद्या सूर्योदयाच्या आधी उठ, नदीकाठी जा, जे काम मिळेल ते कर. मोठा असो वा लहान, नकार देऊ नकोस. माधवरावाने मान डोलावली. त्याला फारसं कळलं नव्हतं, पण मनात थोडी शांतता आली होती. दुसऱ्या दिवशी तो स्वामींच्या सांगण्यानुसार गेला. नदीकाठी एका शेतकऱ्याला मजूर हवा होता. माधवरावांनी काम केलं. हाताला फोड आले, शरीर दुखलं, पण मन मात्र हलकं झालं. संध्याकाळी त्याला थोडे पैसे मिळाले. त्याने आईची औषध घेतली. दिवस जात गेले. तो रोज मेहनत करू लागला. काही दिवसांनी त्याला कायमची कामाची संधी मिळाली. त्याची प्रामाणिकता लोकांच्या लक्षात येऊ लागली. एक दिवस गावात दुष्काळ सदृश परिस्थिती आली. लोक घाबरले. माधवरावही चिंतेत पडला, पण तो पुन्हा अक्कलकोटला गेला. स्वामी समर्थ वडाच्या झाडाखाली बसले होते. महाराज, पुन्हा संकट आलं, तो म्हणाला. स्वामी हसले. संकट आलं की तू मोठा होतोस. माझं नशीब बदललं का महाराज? त्याने थरथरत विचारलं. स्वामी म्हणाले, ज्या दिवशी तू माझं नशीब खराब आहे म्हणणं बंद केलंस, त्या क्षणी ते बदललं. त्या क्षणी माधवरावाला जाणवलं, नशीब बदलण्याचा तो क्षण बाहेर नव्हता, तो त्याच्या आत घडला होता. काही वर्षात माधवराव स्वतःचा व्यवसाय उभा करू लागला. बहिणीची लग्न झाली. आई हसत होती, पण तो रोज मनोमन एकच स्मरण करायचा, स्वामी समर्थांनी मला काही दिलं नाही, पण माझ्यातला सगळं जागं केलं. आजही अक्कलकोटला गेल्यावर तो वडाच्या झाडाखाली बसून डोळे मिटतो, कारण तिथेच त्याचं नशीब
बदललं होतं. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ही कथा इथे संपली असली तरी तिचा अर्थ इथेच संपत नाही, कारण स्वामी समर्थांची कृपा कधी कथेत बंद होत नाही. ते वाचणाऱ्यांच्या आणि ऐकणाऱ्यांच्या आयुष्यातही हळूच उतरते. या कथात स्वामींनी नशीब बदललं, पण त्यांनी काहीतरी जादू केली नाही. ना सोने दिले, ना राजमहाल, ना क्षणात श्रीमंती. त्यांनी दिलं ते फार खोल होतं. धैर्य, स्वतःवरचा विश्वास आणि सर्वात महत्त्वाचं, मी करू शकतो ही भावना. स्वामी समर्थ नेहमी सांगतात, मी तुझ्यासोबत आहे, पण चालायचं तुलाच आहे. ज्या दिवशी माणूस देवाला दोष देणं थांबतो, त्या दिवशी देव त्याच्यासाठी मार्ग उघडतो. ज्या दिवशी माणूस स्वतःला कमी समजणं सोडतो, त्या दिवशी नशीब आपोआप झुकतं. आज जर तुमच्या आयुष्यातही अंधार असेल, तर दुःख असेल, कर्ज, आजार, अपयश किंवा निराशा असेल, तर ही कथा फक्त ऐकून विसरू नका. एकच वाक्य मनात ठेवा, स्वामी समर्थ पाहत आहे. ते उशीर करतात पण अन्याय करत नाहीत. ते शांत असतात पण दूर नसतात. कदाचित तुमचं नशीब बदलणारा क्षण उद्या नसेल, पण तो क्षण आजपासून तयार होतो आहे. स्वामी समर्थांच्या चरणी मन ठेवून कर्म करत राहा. श्रद्धा सोडू नका, कारण जिथे श्रद्धा असते तिथे स्वामी समर्थ स्वतः उभे असतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जर तुम्हाला अशा हृदयस्पर्शी स्वामी समर्थांच्या कथा, भक्ती, श्रद्धा आणि जीवनाला दिशा देणारे विचार आवडत असतील, तर आत्ताच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून स्वामी समर्थांची प्रत्येक नवीन कथा सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, भक्तांमध्ये शेअर करा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा. स्वामी समर्थ तुमच्यावर सदैव कृपा करो. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.